आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज सासवड इथं मुक्काम आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पालखी तळावर जाऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। राज्यातल्या जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थनाही केली। भक्ती, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या वारीच्या पवित्र परंपरेचा आत्मीयतेनं अनुभव घेणं हा एक अविस्मरणीय सोहळा आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। वारीच्या समतेच्या आणि सेवाभावाच्या परंपरेला अभिवादन करत त्यांनी वारकरी आणि पालखी प्रमुखांसमवेत जमिनीवर बसून सहभोजन केलं। तसंच वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांचे वारीतले अनुभव जाणून घेतले। या सोहळ्याप्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। दरम्यान आजच संत सोपानदेव यांच्या पालखीचंही टाळ मृदुंगांच्या गजरात प्रस्थान झालं। संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं भारावून गेला। तुकोबारायांची पालखी पुण्यातल्या दौंड इथं पोहोचली आहे। संचालक सन्माननीय